तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स पेपर पॅटर्न समजून घेणार आहे. फिजिक्स पेपर पॅटर्न हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपल्याला फिजिक्समध्ये मॅक्झिमम जर स्कोर करायचा असेल तर त्याची सुरुवात ही फिजिक्स पेपर पॅटर्न समजून घेण्यापासून होते. स्मार्ट वर्क म्हणजेच फिजिक्स अंडरस्टँडिंग करणं आणि मॅक्झिमम स्कोर मिळवणं. त्यासाठी आपण आजच्या लेक्चर्समध्ये फिजिक्सचा पेपर पॅटर्न बोर्डला जो विचारला जातो तो समजून घ्यायचा आहे. आणि आपण पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी आपण वही पेन घ्या आणि जे इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आवश्यक वाटते ते तुम्ही समजून घ्यायचे. तर चला आपण स्टार्ट करूया की फिजिक्स पेपर पॅटर्न नेमका असतो कसा. तर याच्यामध्ये पहा, टोटल आपल्याला 70 मार्कचा हा पेपर असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 180 मिनिट्स म्हणजे नियर अबाउट 3 आवर्स 3 तास आपल्याला वेळ दिला जातो 70 मार्क्स मिळवण्यासाठी. आणि हे 70 मार्क्स जर आपल्याला मिळवायचे असतील तर 180 मिनिटांमध्ये तो आपल्याला पेपर कव्हर होणं गरजेचं आहे. आणि तो पेपर कव्हर करून घेण्यासाठी आपण पेपर पहिला कसा असतो हे समजून आपण घेतो. ज्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात, त्यापैकी पहिला सेक्शन ए आहे. या सेक्शन ए साठी टोटल 18 मार्क्स आहेत. आणि या सेक्शन मध्ये टोटल जे सगळे क्वेश्चन्स 18 क्वेश्चन्स असणार आहेत आणि ते 18 क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क्स साठी असतील. म्हणजे या सेक्शन मध्ये इच क्वेश्चन हा 1 मार्क साठी असणार आहे. 1 मार्क साठी असणार आहे. कीप इट माइंड, सेक्शन ए मध्ये सगळे प्रश्न हे 1 मार्कचे असतात, ज्याच्यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे एमसीक्यू. एमसीक्यू स्टँड्स फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे जसं की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आपण ज्याला म्हणू शकतो, याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात आणि त्यातला एक पर्याय आपल्याला एक ऑप्शन परफेक्ट निवडायचा असतो. असे टोटल आपल्याला 10 क्वेश्चन्स दिले जातात. या 10 क्वेश्चन्स मध्ये 10 मार्क्स साठी 10 क्वेश्चन्स दिले जातात आणि या 10 क्वेश्चन्स मध्ये टोटल 7 क्वेश्चन हे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत. टोटल 7 क्वेश्चन हे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 3 क्वेश्चन्स हे प्रॉब्लेम ओरिएंटेड किंवा तुम्ही त्याला न्यूमरिकल्स असं म्हणू शकता. So total 10 out of 7 questions are related to the theory and the 3 questions are related to the what numericals, or you can say that a problems related असतात. सो हे 10 मार्क्स हे सेक्शन ए मधील क्वेश्चन नंबर 1 साठी असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये. तर हा पहिला क्वेश्चन आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन असेल, सेकंड जो क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चन आहे व्हीएसए. व्हीएसए स्टँड्स फॉर व्हेरी शॉर्ट आन्सर. जस्ट लाईक आपल्याला एखादी डेफिनेशन विचारली जाते, एखादा फॉर्म्युला विचारला जातो, एखाद्याचे युनिट विचारलं जातं, एखाद्याचे टाइप्स विचारले जातात. देर आर लॉट ऑफ व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स. इथं बऱ्याचशा प्रकारचे असतात, ते आपण नंतर समजून घेणार आहे. पण कीप इट माइंड, व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर याच्यामध्ये टोटल आपल्याला 8 मार्क्स साठी 8 क्वेश्चन्स विचारले जातात. देर आर टोटल 8 क्वेश्चन्स फॉर 8 मार्क्स असतात. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. So out of that 8 questions, there are 5 questions are related to the theory. यापैकी 5 questions हे theoryशी related असतात and 3 questions are related to the numericals, or you can say that problem oriented. So असं सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन असतात, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. आणि क्वेश्चन नंबर 1 हा 10 मार्क्स साठी, क्वेश्चन नंबर 2 हा 8 मार्क्स साठी. 10 + 8 = 18 मार्क्स. म्हणजे सेक्शन ए कॅरी 18 मार्क्स. आय होप सो की सगळ्यांना हा सेक्शन ए समजलेला असेल. आता समजून घेऊ आपण सेक्शन सेकंड म्हणजे सेक्शन बी. सेक्शन बी हा टोटल 16 मार्क्स साठी विचारला जातो. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न कॅरी करतो 2 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्स साठी असेल. यामध्ये टोटल 12 क्वेश्चन्स असतात. 12 क्वेश्चन्स. आउट ऑफ 12 क्वेश्चन्स आपल्याला फक्त 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आणि या क्वेश्चनची सुरुवात होते क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत असते. Means there are total 12 questions. Out of that 12 questions, we are going to solve only 8 questions. 8 फक्त आपल्याला प्रश्न सोडवायचे. पण जे 12 प्रश्न आपल्याला दिले जातात ते 12 क्वेश्चन्स कसे असतात, तर 7 क्वेश्चन्स आर रिलेटेड टू दी थिअरी. थिअरीशी रिलेटेड असणारे 7 प्रश्न असतात आणि 5 क्वेश्चन्स आर रिलेटेड टू दी प्रॉब्लेम, और यू कॅन से दॅट न्यूमरिकलशी रिलेटेड असे टोटल 5 क्वेश्चन्स असतात. आपल्याला इथं चॉईस आहे की आपण या 7 थिअरीचे प्रश्न आणि 1 न्यूमरिकल असं सॉल्व्ह करू शकतो,
किंवा 5 न्यूमरिकल्स आणि 3 थेअरीचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा अनदर पॉसिबिलिटी आहे 4 थेअरीचे क्वेश्चन्स आणि 4 न्यूमरिकल्स असेही सोडवू शकतो. चॉईस इज आवर्स. आपल्यावरती डिपेंडेंट आहे, आपल्याला कोणते प्रश्न येत आहेत, कुठले अंडरस्टँडिंग आहे, थेअरी येते, प्रॉब्लेम येते आणि दोन्ही येत असेल तर बेटर आहे. पण आपला मॅक्झिमम ट्राय असेल की 8 क्वेश्चन्स या सेक्शन मध्ये अटेम्प्ट करणं. आय होप सो की सेक्शन बी समजलं असेल. सेक्शन बी हा कम्प्लीट 2 मार्क्स साठी, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स साठी असतो, म्हणजे टोटल 16 मार्क्स साठी आहे. 16 म्हणजेच 8 प्रश्न आपल्याला या सेक्शन मध्ये अटेम्प्ट करायचे आहे. त्यानंतर येतो सेक्शन सी. सेक्शन सी हा देखील टोटल 24 मार्क्स साठी आहे. याच्यामध्ये इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. याच्यामधला प्रत्येक प्रश्न हा 3 मार्क्स साठीच विचारला जातो. याच्यामध्ये देखील टोटल 12 क्वेश्चन्स असतात. आउट ऑफ 12 क्वेश्चन्स आपल्याला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. मग हे जे 12 क्वेश्चन्स दिले जातात ते देखील ऍज जस्ट लाईक व्हॉट सेक्शन बी, याच्यामध्ये देखील 7 क्वेश्चन्स हे थिअरी रिलेटेड असतात. Questions are related with problems or numericals. You can say that a problems or numericals आपण म्हणू शकतो. म्हणजे 5 न्यूमरिकल्स असणार आणि 7 थेअरीचे प्रश्न असतात. इथं देखील आपल्याला चान्स आहे की अकॉर्डिंग टू आवर अंडरस्टँडिंग और आवर स्टडी आपण 7 थिअरी, 1 प्रॉब्लेम किंवा 5 प्रॉब्लेम, 3 थेअरीचे क्वेश्चन्स किंवा 4 थेअरीचे 4 प्रॉब्लेम्स तसंही. पण आउट ऑफ 12 क्वेश्चन्स आपल्याला फक्त आणि फक्त 8च क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. तर सेक्शन बी आणि सेक्शन सी सेम कन्सेप्ट आहे, फक्त वेटेज दोघांचं डिफरंट आहे. सेक्शन बी मधील सगळे क्वेश्चन्स हे 2 मार्क्स साठी विचारले जातात आणि सेक्शन सी मधले सगळे क्वेश्चन्स हे 3 मार्क्स साठी विचारले जातात. आय होप सो सेक्शन बी आणि सेक्शन सी तुम्हाला समजलेला असेल. आणि त्यानंतर चौथा सेक्शन येतो, तो सेक्शन डी येतो. सेक्शन डी हा टोटल 12 मार्क्स साठी विचारला जातो. याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स असतात. इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्स साठी आपल्याला विचारला जातो. इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स साठी आपल्याला विचारला जाईल. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 असतात. आता पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, टोटलचे 5 प्रश्न दिले जातात, त्यापैकी फक्त आपल्याला 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. एनी 3 क्वेश्चन्स. पण इथं जे 5 क्वेश्चन दिले जातात ते कसे दिले जातात बघा. ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 27, क्वेश्चन नंबर 28, क्वेश्चन नंबर 29 हे सगळे थिअरी ओरिएंटेड क्वेश्चन असतात, ज्याच्यामध्ये कंप्लीट 4 मार्क्स साठी थिअरीचा प्रश्न विचारला जाईल. टोटल 4 मार्क्स थिअरीचा क्वेश्चन असणार. आणि राहिलेले जे 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 30 और क्वेश्चन नंबर 31, याच्यामध्ये कॉम्बिनेशन क्वेश्चन असतो. कॉम्बिनेशन म्हणजे काय, 2 मार्क्स हे थिअरीचे असतात अँड 2 मार्क्स न्यूमरिकल्स असतात. मग 2 क्वेश्चन्स असे असतात. मग याच्यामध्ये की बऱ्याच वेळा एकाच टॉपिक मध्ये थिअरी आणि प्रॉब्लेम्स असा प्रश्न येऊ शकतो. बट समटाइम्स असं देतात की एका टॉपिक मधला थिअरी आणि त्या टॉपिकशी रिलेटेड दुसऱ्या टॉपिक मधला न्यूमरिकल्स देखील दिला जाऊ शकतो. काही वेळेस हा सिक्वेन्स वरती खाली असू शकतो, लक्षात ठेवा. पण पॅटर्न असाच राहतो. 3 क्वेश्चन्स कम्प्लीट थिअरी ओरिएंटेड असतात, ज्याचे वेटेज 4 मार्क्स होतं कम्प्लीट, आणि 2 क्वेश्चन्स तुम्हाला या सेक्शन मध्ये असे दिले जातात 2+2, 2 मार्क्स थिअरी, 2 मार्क्स न्यूमरिकल्स. तर असा हा टोटल 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे बोर्डच्या नवीन पॅटर्न प्रमाणे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं कमीत कमी टॉपिक मध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकतो, ते देखील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बट त्यापूर्वी तुम्ही हा पेपर पॅटर्न समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या फिजिक्सच्या स्कोरची सुरुवात ही पेपर पॅटर्न पासूनच होते. होप सो की तुम्हाला या लेक्चर मध्ये फिजिक्सचा पेपर पॅटर्न कम्प्लीट समजला असेल. परत एकदा मी सांगतो, याच्यामध्ये टोटल 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स असतो. सेक्शन बी, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. देर आर 12 क्वेश्चन्स, 12 आउट ऑफ आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर सेक्शन सी ऑल्सो देर आर 12 क्वेश्चन्स, इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. 12 आउट ऑफ इथे देखील आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्यानंतर असतो सेक्शन डी,
ज्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स असतात. त्या 5 क्वेश्चन्स आउट ऑफ आपल्याला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे नियर अबाउट आपल्याला क्वेश्चनची संख्या जास्त दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला स्कोअर करणं देखील खूप सोपं आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत राहील. प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट माहिती मिळत जाईल. दुसरा एक पार्ट आहे तो मी सांगू इच्छितो की आपण जर बारकाईने विचार जर केला की इथं टोटल जेवढे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी जो टाइम आहे आणि जे आपल्याला वेटेज आहे त्यानुसार एक क्वेश्चन म्हणजे एक मार्क्स जर आपल्याला मिळवायचा असेल 1 मार्क्स, तर 1 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला जो टाइम असतो तो 2.5 मिनिट इच मार्क्स. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला 1 मार्क्स मिळवण्यासाठी 2.5 मिनिटं आपल्याला मिळतात आणि ह्या 2.5 मिनिटामध्ये आपण 1 मार्क्स मिळतो. म्हणजे 3 मार्क्सचा जर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर सर्वसाधारणपणे 7.5 मिनिट म्हणजे 7.5 मिनिट्स मिळतात आणि या 7.5 मिनिटात आपला तो एक क्वेश्चन्स कव्हर होणं गरजेचं आहे. मग तो थेअरीचा असेल किंवा प्रॉब्लेम्स असेल, त्याच्याबद्दलही मी तुम्हाला टिप्स देणार आहे की कशा प्रकारे आपण पेपर मॅनेजमेंट करायचं असतो, पेपरचं मॅनेजमेंट करायचं असतं. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या व्हिडिओ, छोट्या छोट्या पार्ट मध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. फक्त तुम्ही माझे व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि त्याचबरोबर जे इम्पॉर्टंट पार्ट्स वाटतात ते नोट डाऊन घेऊन करत चला, एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आय होप सो आजच्या लेक्चर मधून, आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला फिजिक्स पेपर पॅटर्न बोर्डचा जो जसा आहे तसा पूर्ण व्यवस्थित समजला असेल आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्व पेपर पॅटर्न समजून घेतलेला असेल. आणखी मोर इन्फॉर्मेशन साठी तुम्ही मला DM करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.